नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ओ अकॅडमी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जी केचे 10,000 वन लायनर IMP प्रश्न बघणार आहोत. तर यातील भाग 3 हा आपला सुरू झालेला आहे. जर तुम्ही याच्या अगोदरचे जर भाग बघितले नसतील तर ते देखील तुम्ही बघून घ्यावेत. तसेच मित्रांनो, अधिक माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. चला तर मग मित्रांनो, आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही फाईल जी आहे ती फाईल ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यांची ही वन लायनर नोट्सचा ठोकळा आहे, तो आता आपण बघणार आहोत. तर प्रश्न 51 हा आपला सुरू आहे. तर कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर हे उपविभागीय पोलीस अधिकारी हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 52 नंबरचा. कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? तर परिवहन हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला? तर सातारा हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रश्न वाटतात ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करताना सोयीस्कर होईल. पुढचा प्रश्न आहे 54 नंबरचा. महाराष्ट्र राज्य अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 55 नंबरचा. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर याचं करेक्ट आन्सर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे कमेंट्स बॉक्समध्ये देखील तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 56 नंबरचा. CCTNS कशा संबंधी प्रणाली आले आहेत? तर गुन्हे व गुन्हेगार हे याचं करेक्ट आन्सर आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर याचं करेक्ट आन्सर आहे BPR&D हे याचं करेक्ट आन्सर आहे. जर कोणाला पोलीस भरती GKचा ठोकळा 10,000 वन लायनर प्रश्नांचा घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर मित्रांनो, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 10,000 वन लायनर प्रश्न असणार आहेत आणि तोही हा ठोकळा तुम्हाला GKचा ठोकळा घरपोच मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आजच संपर्क करा. तर हा ठोकळा जो असणार आहे तो पोलीस भरती GK ठोकळा 2022चा हा ठोकळा असणार आहे. यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्र भूगोल, भारत भूगोल, पंचायत राज, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य विज्ञान या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठोकळ्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आजच संपर्क करा 80 10 45 77 60. तर आपला 58 नंबरचा प्रश्न सुरू आहे. महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर SRPF हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनेल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर 59 नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण असे आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल तर ती तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता. तर राष्ट्रध्वजाची उंची व लांबी 2:3 हे याचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 60 नंबरचा. PWG कशा संबंधी आहे? तर नक्षलवादी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 61 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा
शासकीय कर्मचारी आहे. वर्ग 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 62 नंबरचा. AIPT पुणे संस्था कोणाचा मंदी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं करेक्ट आन्सर सेनादल शारीरिक शिक्षण हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 63 नंबरचा. CID म्हणजे काय? तर हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र गुप्त वार्ता अकादमी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 64 नंबरचा प्रश्न आहे. MRPF मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही? तर जमादार हे याचं करेक्ट आन्सर आहे. 65 नंबरचा प्रश्न आहे. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर फोर्स 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 66 नंबरचा प्रश्न आहे. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? तर 6 मार्च हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 67 नंबरचा. सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा. मुंबई पोलीस आयुक्तालय यामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत? तर 13 हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 69 नंबरचा. नुकतेच संसदेने बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयकानुसार इतके केले आहे. तर 16 वर्ष हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 70 नंबरचा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा वर अभयनिर्देशक असे कोणते चित्र आहे? तर हाताचा पंजा हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, जर कोणालाही जर नोट्स घरपोच मागवायची असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती काय तुम्ही संपर्क करू शकता. तर 71 नंबरचा काय प्रश्न आहे तो आता आपण बघूया. पोलीस कॉन्स्टेबलचे पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? तर हेड कॉन्स्टेबल हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे. तर पोलीस भरती GK ठोकळा 2022 हा घरपोच तुम्हाला मागवण्यासाठी 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, जेणेकरून हा ठोकळा तुम्हाला घरपोच मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 72 नंबरचा. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर हे याचं करेक्ट आन्सर आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे. सेवा हमी कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2015 साली आला. पुढचा प्रश्न आहे तो आहे 74 नंबरचा. C60 या फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर वीर भोगया वसुंधरा हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्यक्तीप्रमाणे लाच म्हणजे काय? तर पैसे घेणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनेल देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि या अगोदरचे जर तुम्ही पुढचे मागचे 2 व्हिडिओ बघितले नसतील, भाग पहिला व दुसरा, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता. तर 76 नंबरचा आपला प्रश्न सुरू आहे. खालीलपैकी कोणते बल अर्धसैनिक बल नाही? तर मुंबई पोलीस हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती GK ठोकळा 2022 हा घरपोच तुम्ही मागवण्यासाठी
80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी डबल ओ अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता, जेथे तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील तुम्हाला सोडवायला मिळतील आणि पोलीस भरतीचे मोफत लेक्चर्स देखील तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, आजच संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देण्यात आलेली आहे.